हॅलो मित्रांनो, आपल्या आजच्या टॉपिकच्या या भागात तुमचं स्वागत आहे. आजचा टॉपिक प्रॉपर्टी हा आहे. तर प्रॉपर्टी टॉपिक बघण्यासाठी आपण एखादा फोटो इम्पोर्ट करूया. तर या ठिकाणी माझ्याजवळ जे काही फोटो आहेत त्यापैकी मी एक फोटो इम्पोर्ट केलेला आहे. तर प्रॉपर्टी म्हणजे काय, तर तुम्ही इथे बघू शकतात आपल्याला एक असा प्रॉपर्टीचा बॉक्स विंडोजमध्ये मिळत असतो. मित्रांनो, आपले जे काही बॉक्सेस असतात किंवा जे काही आपले टूल्स असतात, जर ते तुमच्याकडून डिलीट झाले, समजा आता मी ह्या ठिकाणी प्रॉपर्टीचा हा बॉक्स क्लोज करतो, तर यापैकी कोणताही टूल तुमच्याकडून डिलीट झाला तर विंडोजमध्ये आपल्याला ते मिळत असतात. या ठिकाणी मी विंडोजवर आलो, या ठिकाणी प्रॉपर्टीवर क्लिक केलं तर तुमचा प्रॉपर्टीचा बॉक्स या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागतो. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रॉपर्टी म्हणजे त्या फोटोची बद्दलची माहिती. आतापर्यंत फोटोशॉपमध्ये फक्त एवढ्याच गोष्टी असायच्या प्रॉपर्टीमध्ये, परंतु आता नवीन फीचर ॲड करण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करणे किंवा तुमचा सब्जेक्ट आहे तो सिलेक्ट करणे, असं एक बटन, असे 2 बटणं या ठिकाणी प्रॉपर्टीमध्ये आपल्याला ॲड झालेले आहेत. तुम्ही म्हणत असाल की ह्या ठिकाणी कुठेही आपल्याला ते बटणं दिसत नाहीत, तर या ठिकाणी ते बटणं तुम्हाला आपल्या फोटोचं जे बॅकग्राऊंड आहे ते लॉक आहे, ते लॉक तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला ते बटणं दिसायला लागतील. किंवा या बॅकग्राऊंडच्या व्यतिरिक्त तुमची एखादी लेअर असेल आणि ती लॉक नसेल तर या ठिकाणी ते बटणं तुम्हाला दिसतील. परंतु आपली जी लेअर आहे बॅकग्राऊंड लेअर ती लॉक आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला ते बटन दिसत नाही. तर प्रॉपर्टीमध्ये जी बटणं आहेत, आपण लॉक उघडल्यावर ती 2 बटणं आपल्याला दिसतीलच. त्याआधी थोडीशी माहिती. तर प्रॉपर्टीमध्ये आपलं जे डॉक्युमेंट आहे, आपली जी फाईल आहे, त्याची साईज आपल्याला या ठिकाणी दिलेली असते. जर तुम्हाला साईज बघायची असेल तर तुम्ही इथं बघू शकता 62 इंच ते 93 इंच अशी आपली इमेजची साईज आपल्याला प्रॉपर्टीमध्ये दाखवत आहे. त्यानंतर त्याचं रिजोल्यूशन जे 72 आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. यानंतर हा जो फोटो आहे तो RGBमध्ये आहे. त्याचे चॅनल आपण इथून बदलू शकतो. त्यानंतर 8 बीटचा हा फोटो आहे. जर तुम्हाला बीट वाढवायचे असतील, तुम्ही जर 16 बीट किंवा 32 बीटचं मॉनिटर वापरत असाल तर तुम्ही हे बदलू शकतात. आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त 8 बीटचे मॉनिटर सर्वांकडे असतात, त्यामुळे आपण या ठिकाणी कुठलेही बदल करत नाही. यानंतर तुमचं जे रूलर आहे, या ठिकाणी जे आपल्याला माप दिसत असतं ते रूलर त्या ठिकाणी इंचेस पाहिजे की तुम्हाला सेंटीमीटर पाहिजे, याचा बदलसुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. पिक्सलमध्ये सुद्धा आपण हे आपलं जे रूलर आहे ते बदलवू शकतो. या ठिकाणी मी इंचेसमध्ये ते ठेवणार आहे. यानंतर आपल्या फोटोवर जर तुम्हाला ग्रिड्स पाहिजे असतील, रेषा पाहिजे असतील, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला क्रॉप करण्यात मदत होईल, तर ते ग्रिड तुम्ही या ठिकाणी आणू शकतात. यानंतर क्विक ॲक्शन आहे. जर तुम्हाला तुमच्या फोटोची इमेज साईज बघायची असेल तर तुम्ही इथं क्लिक करून क्विक ॲक्शनने तुम्ही साईज बघू शकतात. मगाशी म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून इथून इमेज साईज दाखवत होतो, तर तीच इमेज साईज इमेजमध्ये जाऊन इमेज साईजवर क्लिक करून मी अशी बघत होतो. तर तीच इमेज साईज जर आपल्याला क्विक ॲक्शनमध्ये बघायची असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करून ती बघू शकतो. यानंतर आपण क्रॉप करत असतो आपला फोटो वगैरे, तर क्रॉपचं सुद्धा आपण या ठिकाणी जे काही आपलं क्रॉपचं चिन्ह असेल त्या चिन्हावर क्लिक करत असतो आणि नंतर आपला फोटो क्रॉप करत असतो. तर यासुद्धा गोष्टी आपल्याला क्रॉप टूलसुद्धा या ठिकाणी क्विक ॲक्शनमध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी मी इथं जर क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता लागलीच माझा जो क्रॉप टूल होता तो सिलेक्ट झालेला आहे आणि जर मी याला डबल क्लिक केलं तर हा क्रॉपसुद्धा होईल. या ठिकाणी आपल्याला क्रॉपची साईज देता येते. ज्या साईजमध्ये आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा किंवा क्रॉप करायचा असेल ती साईज आपण देऊ शकतो. यानंतर तुम्ही बघू शकतात की मला अशी कोणतीही क्रॉप करायची नाही,
म्हणून मी या ठिकाणी साईडला क्लिक केले. यानंतर तुम्ही बघू शकतात क्रॉपच्या खाली तुम्हाला रोटेट शब्द दिसेल. तर आपला फोटो आपल्याला रोटेट करायचा असेल तर क्विक ॲक्शनमध्ये तुम्ही त्याला रोटेट करू शकतात. मग तुम्हाला रोटेट किती करायचं आहे, 90 डिग्री करायचं आहे, 180 डिग्री करायचं आहे, हे तुम्ही इथं टाकू शकतात. तर या ठिकाणी आपण 90 डिग्री टाकलं आणि ओके केलं तर तुम्ही बघू शकतात आपला फोटो आडवा झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण 180, 360 असं काहीही आपलं रोटेशन टाकू शकतो. आता जर मी याला पुन्हा 90 डिग्री टाकलं तर तो सरळ होऊन जाईल, कारण मी पूर्ण त्याला 90 90 90 आणि 180 म्हणजे असं टोटल 360 फिरवलेलं आहे. यानंतर तुम्ही इथं बघू शकता ट्रीममध्ये सुद्धा तुम्ही आपला जो काही फोटो आहे तो टॉप, लेफ्ट, राईट, बॉटम यामध्ये तुम्हाला जर तो सेट करायचा असेल, क्रॉप करायचा असेल तर तुम्ही त्याला ट्रिम करू शकतात. ट्रिमचा अर्थ या ठिकाणी असा असतो की जो काही आपला फोटो असेल त्याच्यामध्ये जर वेस्टेज भाग असेल तर तो आपण क्रॉप करत असतो, त्याला ट्रिम म्हणतात. म्हणजे आपल्या फोटोमधील काही वेस्टेज भाग असेल तर तो कट करणे, त्याला ट्रिम करणे असं म्हणतात. या ठिकाणी ट्रिम समजवण्यासाठी मी एक वेगळी फाईल घेतो जेणेकरून तुम्हाला ते समजेल. ही इमेज जी आहे आपली ती आहे 6293. तर मी या ठिकाणी त्यापेक्षा जास्त मोठी इमेज घेणार आहे. तर या ठिकाणी आता मी 62 त्यापेक्षा जास्त म्हणजे 70 किंवा 80 आणि 93 होतं त्या ठिकाणी मी 120 घेतो आहे आणि या ठिकाणी ओके करतो आहे. तर आपल्या फोटोपेक्षा ही इमेज मोठी झालेली आहे. समजा आपला हा फोटो इथं नसताना या ठिकाणी इथे असता तर आजूबाजूला हा वेस्टेज भाग या ठिकाणी असता आणि ज्याप्रमाणे इथे हे लॉक आहे, लॉक असल्याशिवाय ट्रिमचं ऑप्शन येणार नाही. तर मी या ठिकाणी फॅटन करतो इमेजला, फॅटन इमेज. तर लॉक झालेली आहे आपली इमेज. तर आता या ठिकाणी ट्रिम ऑप्शनसुद्धा तुम्हाला दिसायला लागेल. तर ज्याप्रमाणे लॉक उघडल्याशिवाय आपल्याला सिलेक्ट सब्जेक्ट हे ऑप्शन दिसत नाही, त्याप्रमाणे ट्रिम ऑप्शनसुद्धा लॉक असल्याशिवाय दिसत नाही. जर मी या ठिकाणी अंडू केलं तर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी रिमूव्ह बॅकग्राऊंड आणि सिलेक्ट सब्जेक्ट हे ऑप्शन आलेले आहेत, परंतु जे ट्रिम वगैरे क्रॉप वगैरे ते शब्द होते ते गेलेले आहेत. थोडक्यात काय की ज्यावेळी तुमची इमेज लॉक असते त्यावेळी ते तुम्हाला दिसायला लागतात आणि ज्यावेळी क्विक ॲक्शन तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला ही फाईल लॉक करावी लागते किंवा तुम्ही तिला फॅटन करू शकता. फॅटन केलं की ऑटोमॅटिक तुमची इमेज ही लॉक होते. आता या ठिकाणी ट्रिम करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की आजूबाजूला जे काही वेस्टेज भाग असेल, मग तो टॉप असेल, बॉटम असेल, लेफ्ट असेल, आपण त्याप्रमाणे इथं ऑर्डर देऊ शकतो. वेस्टेज ज्या आहेत त्या निघाव्यात अशी मी ऑर्डर केली तर चारी बाजू कट होऊन आपला फोटो ट्रिम झालेला आहे. तर ज्यावेळी आपल्या इमेजमध्ये आपल्या सब्जेक्टपेक्षा रिकामा भाग जास्त असेल त्यावेळी आपण ट्रिमचा उपयोग करत असतो. मित्रांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की ही लॉक लेअर गेल्याशिवाय म्हणजे हा लॉक गेल्याशिवाय या ठिकाणी सिलेक्ट सब्जेक्ट आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड हे दोन ऑप्शन येत नाही. तर त्यासाठी ते ऑप्शन बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लॉक उघडावं लागणार आहे. मी तुम्हाला इथून सर्च आपला जो स्केल आहे तो खालीवर करून दाखवतो, स्क्रोल. ही इमेज आपण एक्स्ट्रा घेतली होती, ही मी बंद करतो. आपली ही ओरिजिनल इमेज. या ठिकाणी मी लॉक उघडतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुठेही सिलेक्ट सब्जेक्ट हे ऑप्शन नाही. लॉक उघडल्याबरोबर ते ऑप्शन तुम्हाला दिसायला लागतील. या ठिकाणी मी डबल क्लिक केले. लेअर ओपन होण्यासाठी ओके विचारत आहे, मी त्याला ओके केलं तर तुम्ही बघू शकतात ऑटोमॅटिकली इथे जे रिमूव्ह बॅकग्राऊंड आणि सिलेक्ट सब्जेक्ट हे ऑप्शन नव्हती ती आता दिसायला लागलेली आहेत. तर प्रॉपर्टीमध्ये ही दोन बटणं क्विक ॲक्शनचे ते 4 ऑप्शन झाल्यानंतर म्हणजे लॉकमध्ये असताना तुम्हाला ती 4 ऑप्शन मिळतात आणि लॉक उघडल्यावर तुम्हाला ही 2 ऑप्शन मिळतात. हे प्रॉपर्टीमध्ये खूप छान असं फीचर नवीन फोटोशॉपमध्ये अपडेट झालेलं आहे. जर आपल्याला सब्जेक्ट सिलेक्ट करायचं असेल, फक्त सब्जेक्ट सिलेक्ट करायचं असेल
तर आपण सिलेक्ट सब्जेक्टवर क्लिक करणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात 1 क्लिकमध्ये लगेच या ठिकाणी सब्जेक्ट सिलेक्ट झालेला आहे. हा तुम्ही कॉपी पेस्ट करून कुठेही टाकू शकतात. मी या ठिकाणी याला कॉपी केला आणि मला दुसऱ्या फाईलमध्ये पेस्ट करायचं आहे, तर मी इथे पेस्ट केला. अशा पद्धतीने मी रिमूव्ह बॅकग्राऊंड केलं. जर मला या ठिकाणी बॅकग्राऊंड वेगळं काही टाकायचं असेल तर मी तेही करू शकतो. मी या ठिकाणी फोटो रोटेट केला. या ठिकाणी कलर बॅकग्राऊंड मला टाकायचं आहे समजा, तर मी बॅकग्राऊंडची लेअर सिलेक्ट करून कलर पेस्ट केला. लेअर मी तुम्हाला मागच्या भागातच शिकवलं. जर तुमची लेअर चुकीची सिलेक्ट असेल, समजा आता माझं सब्जेक्ट सिलेक्ट आहे आणि मी कलर पेस्ट करेल तर तो कलर लेअरवर जाईल. त्यामुळे कधीही तुमची लेअर योग्य ती सिलेक्ट पाहिजे. समजा आता मी परत अंडू करतो. या ठिकाणी ही माझी बॅकग्राऊंड लेअर आहे आणि मी सब्जेक्टवर जाऊन कलर पेस्ट केला तरीसुद्धा कलर हा बॅकग्राऊंडवरच जाईल, कारण माझी लेअर बॅकग्राऊंड सिलेक्टेड आहे. तर अशा पद्धतीने आपण सब्जेक्ट सिलेक्ट 1 क्लिकमध्ये करू शकतो. यासाठी खूप मेहनत करावी लागायची अगोदर हे टूल वापरून अशा पद्धतीने आपल्याला सिलेक्शन करावं लागायचं. पूर्ण फोटो असा सिलेक्ट करावा लागायचा आणि त्यानंतर आपण आपला सब्जेक्ट कट करायचो, पेस्ट करायचो किंवा कॉपी पेस्ट करायचो. यात बरेचसे टूल आपल्या सिलेक्शनसाठी आहेत. अशा पद्धतीने सुद्धा आपण करत होतो. पण फोटोशॉप ज्या पद्धतीने आता अपडेट झालेला आहे, आपल्याला खूप काही गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. मित्रांनो, तसंच आपल्याला याच फाईलमध्ये काम करायचं असेल, अशा पद्धतीने नवीन फाईल घेऊन आपल्याला फोटो पेस्ट करायचा नसेल, तर आपण या ठिकाणी रिमूव्ह बॅकग्राऊंड हे ऑप्शन वापरू शकतो. रिमूव्ह बॅकग्राऊंडवर मी जसं क्लिक करेल तसं 1 क्लिकमध्ये या ठिकाणी बॅकग्राऊंडसुद्धा रिमूव्ह होऊन जाईल. तुम्ही बघू शकतात. या ठिकाणी एक फायदा आपला असा असतो की तुमचा जो काही लेअर आहे त्याला मास्क मिळालेलं असतं. म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे, परंतु ते मास्क स्वरूपात या ठिकाणी आहे. फोटोशॉपने तुम्हाला तुमचा सब्जेक्ट बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दिला, परंतु मास्क स्वरूपात. म्हणजे तुमच्याकडे जर का चुकीने फोटोशॉपने जर काही अपूर्ण काम केलं असेल तर तुम्ही ते पूर्ण करू शकता. जसं या ठिकाणी तुम्ही दाढी बघू शकतात, या ठिकाणी तुम्ही कान बघू शकतात. हे जर का तुम्हाला शार्प वाटत नसेल तर तुम्ही ब्रश टूलच्या साहाय्याने ते पुन्हा वापस आणू शकतात. पण यासाठी तुम्हाला लेअरमधील जो मास्क आहे तो सिलेक्ट करावा लागेल. आता हा मास्क सिलेक्ट आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हा मास्क सिलेक्ट आहे. यानंतर मी जर ब्रश टूल घेतला आणि ब्रश टूलच्या साहाय्याने इथे असा पेस्ट केला किंवा ब्रश चालवला तर तुम्ही बघत आहात की सब्जेक्ट रिमूव्ह होत आहे. मी अंडू करतो. सब्जेक्ट रिमूव्ह होत आहे. मग तुम्ही म्हणाल असं का होतं आहे? आपल्याला तर त्याची दाढी व्यवस्थित करायची होती. मग आपण जर रिमूव्ह करायचं असेल तर अशा पद्धतीने रिमूव्ह करू शकतो. पण आपल्याला जर ॲड करायचं असेल, समजा ह्या पद्धतीने माझ्याकडून रिमूव्ह होऊन गेलं किंवा फोटोशॉपने ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करताना अशा पद्धतीचा फोटो आपल्याला दिला असेल, त्यावेळी आपण काय करू शकतो? तर तुम्ही इथं बघू शकतात की इथं ब्लॅक आणि व्हाईट असे 2 कलर आहे आणि आपला ब्रश आपण जो घेतलेला आहे त्यासाठी जो वरचा कलर असतो तो आपला कलर असतो, म्हणजे काळा कलर. तर या ठिकाणी काळा कलर असल्यामुळे आपला सब्जेक्ट रिमूव्ह होतो आहे. परंतु ज्यावेळी आपण इथून कलर बदलवतो, म्हणजेच आपण सफेद कलर वर घेतो, पांढरा कलर वर घेतो, त्यावेळी आपण आपला सब्जेक्ट रिटर्न आणू शकतो. तर व्हाईट कलर घेऊन आपल्याला आपला सब्जेक्ट हा वापस आणायचा आहे आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण बॅकग्राऊंड पुन्हा आपण रिटर्न आणू शकतो. हा फायदा मास्किंगचा आहे. मित्रांनो, यालाच मास्किंग म्हणतात. अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंडसुद्धा आपलं परत आणू शकतो जर आपल्याला आणायचं असेल तर. आपण जिथं जिथं पांढऱ्या कलरचा ब्रश फिरू त्या त्या ठिकाणी आपलं बॅकग्राऊंड पुन्हा पुन्हा तुम्हाला परत आलेलं दिसेल. तर अशा पद्धतीने बॅकग्राऊंडसुद्धा आपण परत आणू शकतो किंवा असलेलं बॅकग्राऊंड म्हणजे फोटोशॉपकडून चुकून राहिलेलं बॅकग्राऊंड आपण कलर चेंज करून रिमूव्हसुद्धा करू शकतो. आता मी इथं कलर चेंज केला, मी या ठिकाणी ब्लॅक केलेला आहे पुन्हा. तर अशा पद्धतीने आपण आपल्या नजरेला पटेल त्याप्रमाणे तो सब्जेक्ट शार्प पद्धतीने
त्याला क्रॉप करू शकतो जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने. आणि जर तुमच्याकडून काही चुका झाल्या, आता मी या ठिकाणी मुद्दामून केसांमध्ये गेलो आणि माझ्याकडून ही चूक झाली केस कापताना समजा, तर या ठिकाणी कलर चेंज करायचा आहे आणि पुन्हा आपला सब्जेक्ट रिटर्न आणायचा आहे. पुन्हा या ठिकाणी तुम्ही ब्लॅक कलर करून तुमचं काम पुन्हा शार्प पद्धतीने पुन्हा करू शकतात. तर हा फायदा मास्किंगचा आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सब्जेक्टचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतात. समजा चुकून मी इकडे घुसलो तर मला कलर बदलवायचा आहे किंवा अंडू करायचा आहे आणि या ठिकाणी आपण आपला सब्जेक्ट पुन्हा आणू शकतो. पुन्हा आपण बॅकग्राऊंड व्यवस्थितरित्या रिमूव्ह करू शकतो. मी हे तुम्हाला शिकवण्यासाठी रब करत आहे. तुम्ही तुमचं काम करत असताना बारकाव्याने झूम करून तुमचं काम करू शकतात. तुम्ही तुमच्या फोटोला झूम करू शकतात आणि हळूवार पद्धतीने तुमच्या ब्रशला हार्डनेस कमी करून तुम्ही हे काम करू शकतात, जेणेकरून जो फोटो तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह करत आहात तो सुंदर पद्धतीने त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होत असतं. तर आपलं काम आपण कसं करायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. कुठे थोडंसं बॅकग्राऊंड राहून गेलं असेल अशा ठिकाणी तुम्ही ब्रश साईज छोटी करून ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतात आणि व्यवस्थित काम करू शकतात. आपल्या पद्धतीला आपण चेंज करू शकतो. या ठिकाणी समजा हा भाग रिमूव्ह झाला असेल तर पुन्हा तीच पद्धत कलर चेंज करून तुम्ही तुमचा सब्जेक्ट रिटर्न आणू शकतात किंवा तुमची झालेली चूक पुन्हा कवर करू शकतात. तर मित्रांनो, प्रॉपर्टीमध्ये हे दोन भाग खूप चांगले आलेले आहेत. प्रॉपर्टीमध्ये सिलेक्ट सब्जेक्ट आणि रिमूव्ह बॅकग्राऊंड या दोन गोष्टीमुळे रिमूव्ह बॅकग्राऊंड करण्याचं काम खूप सोपं झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे. मी या ठिकाणी हे मास्क डिलीट करतो. मी या ठिकाणी याला ड्रॅग अँड ड्रॉप करून रिसायकल बिनमध्ये टाकतो आणि अप्लाय करतो. तर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी कुठलंही मास्क नाही. आता तुम्ही हे बॅकग्राऊंड जर कलर करायला गेलात तर या ठिकाणी तुम्ही कोणताही कलर चालवा, तो कलर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुम्ही कोणताही सब्जेक्ट किंवा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकणार नाहीत. तर ज्यावेळी आपल्या फोटोला मास्क असतं त्यावेळेस आपण त्याला व्यवस्थितरित्या रिमूव्ह बॅकग्राऊंड किंवा सब्जेक्ट कटिंग ह्या गोष्टी करू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी रिमूव्ह बॅकग्राऊंड आणि सिलेक्ट सब्जेक्ट ही महत्त्वाची गोष्ट आहे फोटोग्राफीसाठी, फोटो एडिटिंगसाठी. यानंतर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट टॉपिक्समध्ये, ज्याचं नाव आहे ॲक्शन. त्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्ही लॉक उघडल्याशिवाय फोटोचं बॅकग्राऊंड चेंज करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट तुम्ही विसरू शकतात. मग तुम्हाला या ठिकाणी मी अंडू करतो. तुम्हाला या ठिकाणी रिमूव्ह बॅकग्राऊंड आणि सिलेक्ट सब्जेक्टचे ऑप्शन दिसणार नाही आणि तुम्ही कन्फ्यूज होणार. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जोपर्यंत तुमच्या फोटोचं लॉक उघडत नाही तोपर्यंत ही दोन ऑप्शन येत नाहीत. तसेच ह्याच दोन गोष्टी आपण इथूनसुद्धा करू शकतो. सिलेक्टमध्ये गेलात तर तुम्हाला सिलेक्ट सब्जेक्ट, ज्याप्रमाणे इथं जोडीने नाव आहे सिलेक्ट सब्जेक्ट, त्याप्रमाणे इथं मेनू सिलेक्ट आहे, मेनूचं नाव सिलेक्ट आहे आणि या ठिकाणी सब्जेक्ट हे ऑप्शन तुम्हाला मिळतं. तुम्ही इथूनसुद्धा तुमचा सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. कट आणि पेस्ट करून तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतात. अशा पद्धतीने हे दोन ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी यूज करता येतात आणि तुमचं काम कमी वेळेमध्ये तुम्ही पूर्ण करू शकतात. तर भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये.